बघू शकता खूप सारे चिरेबंदी लांबपर्यंत. हा जो दगड दाखवणार तुम्हाला बघू शकता इथे, हा बघू शकता किती लांब आहे. जवळपास याची लांबी अंदरपर्यंत जर म्हटलं तर 20 फूट असेल. आता खूप खोलामध्ये तो गडलेला आहे, बघू शकता. छान. तुम्ही इकडे बी बघू शकता दुसरे जे दगड आहेत ते किती लांब आहेत. इकडे या. तर आता जो आहे आमच्या गावाकडला गावाजवळचा माळ इतकं सुंदर असं दृश्य आहे, बघू शकता. आणि जे मग आम्ही दाखवलं तो झाड इथं बी सुद्धा आहे, बघू शकता. ते काटबोरी असं नाव आहे या झाडाचं. खूप बघू शकते किती तेज काटे आहे याला. पण हे आता हे फुलाला आले आहे, पण आता याला 3 महिने जवळपास लागतात हे फळं धारणा होऊन पिकायला. जवळपास उत्तरा जो नक्षत्र असतो त्या नक्षत्रामध्ये हा फळ खाल्ला जातो. गोड आणि दिसायला खूप सुंदर असं लाल असा रंग असता याला. इंग्लिशमध्ये काय म्हणतात कळून सांगा, नक्की कळून सांगा. बघू शकता आपण बराच वेळ झालेला आहोत, शूट करत आहोत. आपल्याला अधिक कोणता जंगली प्राणी आढळलेला नाही. तर आपण जे व्हिडिओ करत आहोत ते घरात आवाजच करण्यामुळे जे जंगली जनावर आहे, काही प्राणी आहेत ते आधीच पळून जातात, बघू शकता. खालचा जो व्ह्यू आहे गावाकडे जाणारा तो हा या मार्गानं. तिकडे जे टेकडी दिसत आहे तो एक छोटीशी टेकडी आहे, त्याला झाड वगैरे काही नाही, पुरं एक छोटीशी टेकडी आहे. जो तिकडे गेल्यानंतर त्या टेकडीवर गेल्यानंतर जो व्ह्यू दिसणार तुम्हाला, तर जो पैनगंगा आहे आपल्या माहूरहून आलेली अशी, त्या इथून जवळपास 2 किलोमीटर तो नदीचा नदी लांब आहे, बघू शकता. आणि जेव्हा खूप पाणी पडतं त्यावेळेस नदीला पूर येतो. तर या टेकडीवर उभं राहिल्यानंतर जो व्ह्यू दिसतो तर इथून असा जो लांब व्ह्यू आहे, तसा खंबाळा जो गाव आहे तिकडे तिथपर्यंत तो व्ह्यू दिसतो सुंदर. आता बी कॅमेऱ्यात दिसत नसेल, पण तो नदीचा जो